नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलवर. आज आपण म्हणी व त्यांचा अर्थ पाहणार आहोत मराठी व्याकरणातील. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तत्पूर्वी मी सांगू इच्छिते की दररोज रात्री 9 वाजता आपला व्हिडिओ अपलोड होत असतो. त्यामुळं आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू, अभ्यासू आणि जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. म्हणीवर आपल्याला आयोग दरवर्षी 4 प्रश्न विचारत असतो, कारण मराठी भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी आणि कमी शब्दात मोठा आशय व्यक्त करण्यासाठी म्हणी अत्यंत महत्त्वाच्या असतात. व्याकरण दृष्ट्या म्हणी म्हणजे परंपरेने चालत आलेले, अनुभवावर आधारित असे छोटे आणि अर्थपूर्ण वाक्य असते. मग या म्हणीचं वैशिष्ट्य काय, तर या पिढ्यानपिढ्याच्या अनुभवातून तयार झालेल्या असतात, म्हणजेच आपण याला म्हणू शकतो अनुभवजन्य. त्यानंतर अनेक म्हणीमध्ये यमक जुळलेले असते, ज्यामुळे लक्षात ठेवणे सोपे जाते, म्हणजेच काय तर लयबद्धता. त्यानंतर म्हणीमुळे भाषेला धार किंवा गोडवा येतो, म्हणजे काय, ही एक अलंकारिक भाषा सुद्धा म्हणता येईल. त्यानंतर एवढे मोठे तत्त्वज्ञान एका छोट्या वाक्यात मांडले जाते, म्हणजे काय तर कमी शब्दात जास्त आशय. ही सर्व झाली म्हणीची वैशिष्ट्ये. चला तर मग आजच्या म्हणी पाहूया. आजची पहिली म्हण आहे इकडे आड तिकडे विहीर. त्याचा अर्थ होतो दोन्हीकडून सारख्याच अडचणीत येणे. दुसरी आहे खाल्ल्या घरचे वासे मोजणे, म्हणजेच कृतज्ञता दाखवणे. तिसरी आहे घरोघरी मातीच्या चुली, सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. चौथी आहे केसाने गळा कापणे, म्हणजेच काय विश्वासघात करणे. पाचवी आहे हातात कंगन बांधणे, म्हणजेच काय तर बंधने घालणे. सहावी आहे उचलली जीभ लावली टाळ्याला, म्हणजेच काय तर अविचाराने बोलणे. सातवी आहे पाचामुखी परमेश्वर, पुष्कळ लोक जे बोलतात तेच खरे. त्यानंतर आठवी आहे दुभत्या गाईच्या लाथा गोड, म्हणजेच काय फायद्यासाठी अपमान सहन करणे. नववी आहे बुडत्याचा पाय खोलात, म्हणजे सर्व बाजूनी नुकसान होणे. आणि 10वी आहे कोल्हा काकडीला राजी, म्हणजेच शूद्र माणसे शूद्र वस्तूला भाळतात. आता ह्या 10 म्हणीचे आपण वाक्यात उपयोग करून त्या म्हणी पाहूया. या म्हणी उदाहरणातून समजून घेतल्याने तुमच्या लक्षात जास्त काळ राहतील, कारण आपल्याला म्हणीवर ऑल अराउंड 4 ते 5 प्रश्न आयोग विचारत असतो. तर पहिली म्हण होती इकडे आड तिकडे विहीर, म्हणजेच काय तर दोन्हीकडून सारख्याच अडचणीत येणे. आता त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर नोकरी सोडावी तर पैशाची अडचण, आणि करावी तर जे काही आपले सिनियर असतात त्यांचा त्रास. म्हणजेच आता एक व्यक्ती घेतला इथं मी, ज्याचं नाव घेतलंय रमेश. रमेशची अवस्था झाली इकडे आड तिकडे विहीर अशी. यानंतर दुसरी म्हण होती खाल्ल्या घरचे वासे मोजणे, म्हणजेच काय कृतज्ञता दाखवणे. याचं उदाहरण आहे ज्या मालकांनी कठीण काळात मदत केली त्यांचाच घरात चोरी करून नोकराने खाल्ल्या घरचे वासे मोजले. यानंतर तिसरी म्हण होती घरोघरी मातीच्या चुली. तर त्याचा अर्थ होता सगळीकडे किंवा सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. उदाहरणार्थ तुला वाटते फक्त तुझ्याच घरात भांडण होतात, पण लक्षात ठेव घरोघरी मातीच्याच चुली असतात. यानंतर चौथी म्हण होती केसाने गळा कापणे, ज्याचा अर्थ होता विश्वासघात करणे. त्याचं उदाहरण आहे व्यवसायात भागीदारी करून मित्रानेच त्याच्या जोडीदाराची फसवणूक केली. याला आपण केसाने गळा कापणे या म्हणीचा उपयोग करून सांगू शकतो. यानंतर पाचवी म्हण होती हाताला कंगन बांधणे, त्याचा अर्थ होते बंधने घालणे. तर त्याचं उदाहरण सांगता येईल गावकऱ्यांनी आपला
गाव स्वच्छ आणि सुंदर करण्याचा विडा उचलून जणू हाताला कंगन बांधलं आहे. यानंतर 6वी म्हण होती, उचलली जीभ लावली टाळ्याला. त्याचा अर्थ होतो अविचाराने बोलणे. त्याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल. सत्य परिस्थिती माहीत नसतानाही काही लोक उचलली जीभ लावली टाळ्याला याप्रमाणे कोणावरही आरोप करत असतात. यानंतर 7वी म्हण होती, पाचामुखी परमेश्वर, ज्याचा अर्थ होता पुष्कळ लोक जे बोलतात ते खरे. तर त्याचं उदाहरण सांगता येईल. जर अख्खा गाव म्हणत आहे की तो माणूस चांगला आहे, तर ते खरेच असणार, कारण पाचामुखी परमेश्वर. यानंतर 8वी म्हण होती, दुभत्या गाईच्या लाथा गोड. तर या म्हणीचा अर्थ असा होतो फायद्यासाठी अपमान सहन करणे. उदाहरण सांगता येईल. जो मालक भरघोस पगार देतो त्याचे 2 शब्द ऐकून घेणे भागच आहे. शेवटी दुभत्या गाईच्या लाथा गोडच. किंवा एखादी पगार कमवत असलेली सून असेल तर तिच्यासुद्धा सासू शिव्या खाते. म्हणजेच काय, दुभत्या गाईच्या लाथा गोड. आता ही उदाहरणे त्याचबरोबर म्हणीचा अर्थ या एका वहीत लिहून घ्या, म्हणजे तुमच्या नोट्स अगदी योग्यरित्या तयार होतील, ज्या की तुम्हाला परीक्षेला जाता जाता मदत करतील. यानंतर 9वी म्हण होती, बुडत्याचा पाय खोलात, ज्याचा अर्थ होता सर्व बाजूनी नुकसान होणे. तर त्याचं उदाहरण आपल्याला असं सांगता येईल की आधीच धंद्यात नुकसान झाले होते आणि त्यातच दुकानाला आग लागली. म्हणजेच काय, तर बुडत्याचा पाय खोलात गेला. यानंतर 10वी म्हण आहे, कोल्हा काकडीला राजी. याचा अर्थ असा होतो की धूर्त माणसे शूद्र वस्तूला भाळतात किंवा शूद्र माणसे शूद्र वस्तूला भाळतात. त्याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल. मोठ्या बक्षिसाची अपेक्षा सोडून तो एका साध्या पेनवर खुश झाला, यालाच म्हणतात कोल्हा काकडीला राजी. आज आता आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. आणि हो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू, मेहनती आणि जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.